नमस्कार। महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई जमा झालेली आहे। ती हेक्टरी 10,000 रुपये झालेली आहे। ती कोणत्या जिल्ह्यासाठी झालेली आहे आणि त्यासाठी कोणते पात्र शेतकरी आहेत ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे शेतकरी मित्रांनो, त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सरकारने विशेष बाब म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपयाच्या दराने अनुदान देण्यास मंजूरी दिलेली आहे। हे अनुदान जास्तीत जास्त 3 हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी लागू असणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना नुकसानीतून सावरण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने हे पाऊल उचलले आहे। या योजनेसाठी 1,765 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा प्रक्रिया सुरू झालेली असून येत्या 15 दिवसात हे अनुदान टप्प्याटप्प्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे। शेतकरी मित्रांनो, आता त्यासाठी बघूया पात्रता आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया कशी होणार आहे। या अनुदानाचा लाभ केवळ अतिवृष्टीमुळे बाधित झालेला आणि शासनाने निश्चित केलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। त्याची पात्रता काय आहे? ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टी अनुदान मिळालेलं आहे त्यांनाच पुढे हे रब्बी अनुदान म्हणून वितरित केले जाईल। शेतकरी मित्रांनो, नाव यादी नसल्यास, आता यादीत जर नाव नसेल तर काय करायचं ते बघूया। जर आपले नुकसानच झाले असूनही आपले नाव यादीत नसेल तर संबंधित तलाठी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधून पंचनामा करा। शेतकरी मित्रांनो, आता वितरण पद्धत कशी होणार आहे? सध्या अनुदानाची वितरण पहिल्या टप्प्यात फार्मर ID ज्या आधारे बिना KYC थेट आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर केले जात आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर ID तयार झालेले नाहीत किंवा ते सामायिक खातेदार आहेत त्यांचे पुढे KYC सहमतीचे बंधन पत्र म्हणजे बॉन्ड सादर केल्यानंतर अनुदान वितरण केले जाईल। शेतकरी मित्रांनो, आता त्यासाठी 282 तालुक्यांचा समावेश आहे। या अनुदानासाठी राज्यातील एकूण 282 तालुके पात्र ठरले। शेतकरी मित्रांनो, मोठा लाभ मिळालेले जिल्हे कोणते आहेत ते बघूया। नांदेड, बीड, अमरावती यासारख्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी पात्र ठरलेले आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, बांधित तालुक्यासाठी महत्त्वाची सूचना काय आहे? नाशिकमध्ये कळवण, देवळा, इगतपुरी, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील काही तालुके अंशतः बाधित आहेत। याचा अर्थ या तालुक्यांमधील फक्त बाधित महसूल मंडळांना शेतकऱ्यांचेच नुकसान मंजूर झाले आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांचे नाव यादीत असलेच असे नाही। अनुदानाचे वितरणाचे पुढील शासन निर्णय म्हणजे GR टप्प्याटप्प्याने येणार असून त्यानुसार उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। शेतकरी मित्रांनो, म्हणजे लवकरच नुकसान भरपाई अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 10,000 रुपये जमावण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।